नमस्कार, मी कमल किचन अँड DIY मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत। आपल्याकडे समारंभ असेल किंवा घरात एखादी पार्टी असेल किंवा आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर आपल्याकडे हमखास बनवला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजामुन। जर आपण सुद्धा मऊ रसरशीत परफेक्ट गुलाबजामुन कसा करायचे ते बघणार आहोत। प्रीमिक्स पासून हे गुलाबजामुन मी बनवून दाखवणार आहे। पाकात न चिरता न विरघळता छान आतपर्यंत पाक मुरलेला असा मऊ रसरशीत गुलाबजाम कसा करायचा ते आपण बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। गुलाबजाम बनवण्यासाठी मी चितळेंचं रेडी मिक्स घेतलं आहे। तुम्ही याऐवजी कुठलेही रेडी मिक्स घेऊ शकता। आता हे रेडी मिक्स पूर्ण ताटात काढून घेतलेलं आहे। यात थोडं दूध घालून याचा आपल्याला सॉफ्ट डो बनवायचा आहे। आता मी हे 1 वाटी दूध घेतलं आहे। तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा घालू शकता। हे दूध रूम टेम्परेचरचं आहे। अगदी थोडं दूध वापरून आपल्याला याचं सॉफ्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे मी रूम टेम्परेचरवर दूध घेतलेलं आहे। आपल्याला अर्धी वाटीपेक्षा जास्त दूध लागणार आहे। साधारण 1 ते 2 चमचे एवढंच आपलं दूध शिल्लक राहणार आहे। आता बघा मी सॉफ्ट डो बनवून तयार झालाय। याला आपल्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा। भिजवून झाल्यानंतर आपलं पीठ भिजवून तयार आहे। आता आपण याला झाकून ठेवू। आपलं 1 ते 2 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे। आता डो रेस्ट होतो तोपर्यंत आपल्याला पाकाची तयारी करायची आहे। मी 2 वाट्या पाणी घातलंय, त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या साखर घालायची आहे। वजनी जर म्हणाल तर 600 ते 650 ग्रॅम आपल्याला साखर घालायची आहे। आता याला ढवळून घ्यायचं आहे। सारखं ढवळत राहायचं म्हणजे खालून करपणार नाही। खूप हाय फ्लेम ठेवायचं नाही आहे आपल्याला, मीडियम फ्लेमवर करायचं आहे। साखर छान पाण्यात विरघळत आली आहे। आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही, फक्त हाताला चिकट लागेल इतपतच आपल्याला साखर पाण्यात उकळून घ्यायची आहे। छान विरघळून गेली आहे साखर। हे बघा थोडीशी चिकट झालंय। यामध्येच आपल्याला 4 ते 5 वेलची कुटून घालायच्या आहेत आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपण आता हे उकळून घेऊ, म्हणजे वेलचीचा फ्लेवर त्यामध्ये येईल। आपला पाक रेडी आहे। आता आपण पाक झाकून ठेवू आणि गुलाबजाम बनवायला घेऊ। आता आपला डोही 5 ते 10 मिनिटे छान रेस्ट झालेला आहे। आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत। त्याआधी मी हा डो तुपाचा हात लावून परत एकदा छान मळून घेते, म्हणजे आपले जे गुलाबजामचे गोळे आहेत ते क्रॅक फ्री येतील। आपल्याला याचे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। खूप मोठ्या आकारात गोळे बनवायचे नाहीत, कारण पाकात टाकल्यानंतर ते दुप्पट होतात, डबल होतात। आता मी हे 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलं होतं, त्यात साधारण 40 गुलाबजाम होतात। कधी कमी जास्त होतात, थोडंफार इकडे तिकडे होतं। आता मी असे छोटे गोळे तोडून घेते आणि नंतर आपल्याला तुपाचा हात लावून छान याचे गोलाकारात बनवून घ्यायचे आहेत। आता जे हे तोडलेले सर्व तयार केलेले मी गोळे आहेत, मी हाताला तूप लावून छान असे क्रॅक फ्री गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान हे गोळे तयार होतात। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे तयार करायचे आहेत। मी आणखी एक गोळा तुम्हाला करून दाखवते। हा सुद्धा क्रॅक फ्री झालाय, असेच करून घ्यायचे आहेत। आता आपले गोळे तयार झालेले आहेत। आता आपण तळून घेणार आहोत। तळण्यासाठी तूप किंवा तेल काही वापरू शकतो। आपल्याला तेलामध्ये एक गोळा सोडायचा आहे।
येथे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. खूप जास्त तेल गरम असेल तर गोळे वरून लाल होतील व आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे पाक आतपर्यंत मुरणार नाही. सगळे गोळे तेलात सोडून घेतल्यानंतर झाऱ्याने फक्त ते आपल्याला हलवत राहायचे आहेत. गुलाबजामच्या गोळ्याला टच करायचं नाही. सारखं त्याला आपण टच केलं तर त्याला क्रॅक पडतात. फक्त झाऱ्याने बाजूने ढवळत राहायचं आहे. हे गोळे छान असे तळले जातात आहे. त्याला ब्राऊन कलर येतोय. असेच ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता गुलाबजाम फार छान गोल्डन रंग येतो याला. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. आणि पाकही छान आतपर्यंत मुरतो याच्यामध्ये. तर राहिलेले सगळे गोळे आपण अशाच पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ. आपले गोळे छान गोल्डन ब्राऊन झालेत. आता हे आपण काढून घ्यायचे आणि हे थंड होऊ द्यायचे. अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला हे गोळे पाकात टाकायचे आहेत. त्यावेळेस आपल्याला पाक थोडा गरम करून घ्यायचा आणि गोळे थंड आणि पाक गरम अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे पाकात सोडायचे आहेत. आणि जवळपास 1 ते 1.5 तास आपण हे झाकून ठेवू, म्हणजे यामध्ये पाक छान आतमध्ये मुरतो. आपले गुलाबजाम रेडी आहेत. पहा किती छान कलर आला आहे त्याला. दुप्पट झालेले आहेत आणि कलर पण छान दिसतोय. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.